आले आले पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले 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 पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले हे किती राहण्यास आले किती राहून गेले कोणी येता हसत कोणी जातो रडत कोणी येता घरून कोणी जातो पळून कोणी भाडे दिले कोणी भाडे बुडवले कोणी नोकरीसाठी आले कोणी छोकरीसाठी आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले 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 पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले 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 पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले. रुक्कू कशी आहेस ग तू? मी एकदम ठीक आहे. आधी मला सांग भाऊजी कसे आहेत? ते एकदम ठीक आहे. हो ना? मला एक सांग, तू कशी आहेस? सगळेजण कसे आहेत? इथे काहीही त्रास नाही, सगळं व्यवस्थित आहे. आणि हे बघ, तू आता नीट भाऊजींची काळजी घे. हे बग, रुक्कू अमरनाथला गेली. हा, तुझे बाबा यात्रेला गेले होते ना अमरनाथच्या. मला भेटायचं. असं रडतोयस काय कोण मेल्यासारखं? पण काय करू, माझे फॉर्म डेट झाले ना. मरतील त्याचे दुश्मन. काहीतरी काय बोलतो? तुझे पप्पा एकदम सुरक्षित आहेत. हाय काकी, तुम्ही जेवताय की नाश्ता करताय? अरे बाळा, नाश्त्याच्या वेळेला नाश्ताच. माझं सगळं अगदी व्यवस्थित असतं. जेवायच्या वेळेला जेवण, नाश्त्याच्या वेळेला नाश्ता. हो गॉड, मग हा काय नाश्ता आहे? हो. काकी, तोंडाबरोबर पोटालाही सांभाळ. हे बघ, माझी मस्करी करू नकोस. आता मी फक्त डायटिंग वर आहे म्हणून एवढं खाते, नाहीतर केवढं खात होती माहितीये का तुला? काय ग? काकी, तोंडाबरोबर पोटालाही सांभाळून का? नाही तर फुटेल. काय नाही, मी माझ्या फुटेल मित्राकडे चाललोय. चल बाय. हा काकी. अरे काकी, ओके येऊ मी. हो. बाय बाय. जेवायच्या टायमाला बरोबर ये टायमावर. हो. नाहीतर आम्ही जेवून घेऊ. इट्स ओके. बाय काकी. आम्हाला हो. काय खा, तर परत कोण घेऊन जाईल? मार 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 मार. अरे यार, अरे मार. अरे 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 काय यार, सोडलं तू पण यार. एवढं सिंपल होत ते. अरे अरे मस्त रे, मस्त रे. अरे मस्त मस्त. मार 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 मार. अरे यार मार ना यार, काय यार तू पण. दे शॉट, दिला शॉट दे. मार मार. अरे मार मार. अरे मार. अरे अरे मस्त मस्त. सही आहे, सही आहे, सही आहे, सही आहे. अरे 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 काय. अरे सही तोंडावर मारला. मजा आलं, मजा आली. अरे मार मार. अरे सही आहे, मस्त मस्त मस्त. अरे दे, खेचून दे ना. अरे खेचून दे. अरे काय एवढं खालचं मारली ना, असं मार ना. खेचून. अरे बरोबर खेळ. आउट 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 आउट. बरोबर आहे, आउट. अरे हा कोण आहे रे? नवीनच कॉलनी झालेला दिसतोय. अरे काय स्टाईल आहे बघ याची. अरे आता ब्रेक डान्सर दिसतोय. अरे हा ब्रेक डान्सर दिसतोय. काय बोलताय? त्याला कुठेतरी बघितलेलं असं वाटतं मला. हाय फ्रेंड्स. हा बाय. हो. अरे तू अश्विन, किती बदललास? बघ काय सांगेल मित्र, हा अश्विन आहे, सांगितलं ना तुम्हाला मी. हा, आणि काय रे अश्विन, एकदम अचानक चेंज डे मध्ये? काय नाही, कुठं चेंज आहे माझ्यात? मी तर नुकताच डान्स शिकून आलाय. बघायचा आहे माझा छान. अरे चल चल राहून दे. नुकताच डान्स शिकून आला म्हणजे आत्ताच डान्स करशील असं नाही. थांबा थांबा तुम्ही. अश्विन आधी तू सांग, काय काय शिकला? लेक्चर नव्हतो, प्रॅक्टिकल दाखव. अरे काय रे एवढ्या, हा उघड्यावर कसं नाचणार रे? एवढं पण समजायला पाहिजे ना तुला. माझं ऐकून तर घ्या, माझं मत ऐकून घ्या. या सगळ्या गोष्टीचा माझ्यावर काही परिणाम होत नाही. अरे एक काम कर,
तुकड्या मग डान्स नको करू, पूर्ण डान्स कर ना एकदम. हसू नका. हा एक शारीरिक व्यायाम आहे आणि त्याच्याने मेंटली पण फ्रेश राहतो. अरे याची स्टाईल बघ, हा तर पक्का ऋतिक स्टाईल मारतोय. मला तर मायकल जॅक्सनच वाटला. स्टेप पण तशी घेतली आणि फिगर पण तशीच मेंटेन केली आहे. उगीच मस्करी नका करू हा. मी काय असा तसा डान्स नाही करत आहे. मला हरभऱ्याच्या झाडावर नका चढवू हा. हरभऱ्याचं झाड नाही बरोबर. सही बोला. चल come on ना, नाच चल यार. काय नाचतोय, सही. हसू नका. डान्स ही एक एक्सरसाइज आहे आणि मेंटली फ्रेश पण राहतो. काय स्टाईल आहे याची. हा तर पक्का ऋतिकची स्टाईल मारतोय. बरोबर आहे. मला तर मायकल जॅक्सनच वाटला. स्टेप पण तशीच घेतली आणि फिगर पण तशीच मेंटेन केली आहे. यो 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 यो. नाच नाच अजून. नाच नाच. मस्त एकदम. अजून अजून. अरे अरे काय मस्त रे. अजून. ओ सही सही. अरे मस्त आहे. अजून अजून अजून. काय नाचतोय यार, नाचतोय मस्त. काय नाचतोय यार, मस्त एकदम एकदम ब्रेक डान्सर. यू नो. सही सही मस्त. अजून अजून वेग अजून वेग अजून वेग. मस्त यार. काय नाच. असं नाच. मस्त नाचतो एकदम मस्त. असं असं अजून अजून अजून. पायाने कसं उचलणार ग्लास. हाताने उचलावं लागेल. आय आय अरे पडलो. हेल्प हेल्प. आय उचला. मिस्टर माधव, तुम्हाला कितींदा सांगितलंय, तुम्हाला काही गरज असेल तर मला हाक मारत जा. उगाच कशाला नको ते काम करत असतात. अहो काय, मी तुम्हाला हाक मारत होतो पण तुम्ही कुठे दिसलं नाहीत ना म्हणून. पाणी द्या ना जरा पाणी. राहू देत. दुखतोय हात. हा पिया पिया या. पिया नाही पाणी. अजून द्या. अजून बस. तुम्ही मराठी खूप छान बोलता. म्हणजे काय, मी तर मराठीच आहे पण इथे नुसतं कामासाठी आले आहे. आणि मॅडम कुठे दिसत नाहीयेत. कुठल्या मॅडम. अहो तुमच्या मिसेस रुक्मिणी मॅडम. रुक्मिणी मॅडम इकडे आली. सारी दुनिया का बोझ हम उठाते. काय हे कुठून तुम्ही हमाली करून आलात. हे हमाली काय. अगं ऑफिसची बॅग आहे ती माझ्या. ती खूप जड झाली म्हणून मी. आय 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 आय. पकड मला. ठेवा तिकडे. केवढी जड आहे बॅग बघ. अशी हमाली करावी लागते मला. काय झालं रुकू, कशाला रागवली तू. काय यायची वेळ झाली. आत्ता येत आहे. हा केव्हाची तुमची वाट बघते. वाट बघून बघून मी थकले. कुठे गेली हो तुमची फुशारकी. मस्त फुशारकी मारत होता ना. आपण फिरायला जाऊ, चौपाटीवर जाऊ, अगदी पाणीपुरी खाऊ, शेपुरी खाऊ, समुद्राच्या लाटांमध्ये आपण मज्जा मज्जा करू. कुठे गेलं तुमचं, कुठे गेलं. गंगेत गोडण आलं. अगं ऐकून घे माझं. अगं मला ऑफिसमध्ये अर्जंट काम आलं होतं ना म्हणून थांबावं लागलं. हो का. मग तुम्हाला फोन करता येत नाही. गंगेत गोडण झालं, निदान तुम्ही मला मेसेज तरी करायचा. तब्बल 3
3 तास 1 2 3 तास मी तुमची वाट बघते. इथे वाट बघून बघून माझे डोळे कंटाळले. अगदी एक पिक्चर बघितल्यासारखं झालं माहितीये. जणू का आपण दोघं मस्त फिरायला गेलो, चौपाटीवर गेलो, पाणीपुरी खाल्ली, मज्जा मजा केली, समुद्राच्या लाटांमध्ये मज्जा मजा केली सारे, आणि किती काय काय केलं. आणि तुम्ही आता येताय हत्तीसारखे डुलत डुलत डुलत. बस. गंगेत घोडं नालं, तुझं घोडं गंगेत नाव नावून पांढरा पडायला आला. आपली कॅसेट तीसतीच परत 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 गप्पा म्हणणार. अरे पोलीस आले वाटतं. पोलिसांची गाडी. अच्छा ही रडते आहे. मला वाटलं पोलिसांची गाडी आहे. ए रडू नको सगळा मेकअप जाईल. तुम्ही मला रागवला. सॉरी अगं ऐकून घे. अगं काय झालं माहितीये का, मला आठवणीत होतं माझ्या की इथे यायचं लवकर, पण काय झालं मी ऑफिसमधून निघणार तेवढ्यात आमच्या साहेबांनी अशी कामाची यादी आणून दिली, अशा कामाच्या फाईल आणून दिल्या, आणि मग मी बसलो काम करत 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 करत, आणि अचानक बघतो तर काय संध्याकाळ झालेली. संध्याकाळ झालं मला तुझी आठवण आली. मी बॅग घेतली, अशी डोक्यावर घेतली आणि आलो घरी. सॉरी आपण जाऊया ना परत फिरायला. पुन्हा कधीतरी जाऊया फिरायला. हा रडू नको सोनू. प्रॉमिस मी तुला प्रॉमिस करतो. मी तुला नेणार फिरायला. तुला करू नका. धागे कशाला काढतेस माझ्या शर्टाचे. शी बाबा तू अशी काय आहे. धागा हात आहे तुझा. माझा हात नीट बघा काय आहे. गॉन केस. तू केस कापून माझ्या शर्टावर टाकतेस. हे काय आहे बघा. काय केस आहे तो. कुणाचा. मला काय माहिती कोणाचा आहे तो. हा तुझा केस असणार. बघूया इकडे. हा केस कुणाचा आहे आधी सांगा. अरे मला नाही माहित केस कुणाचा आहे तो. असेल कोणाचा तरी केस. नाही माहिती. कुठून आला तुम्ही आता. मी आलो ऑफिस मधून आलो मी. आत्ताच्या आत्ता तुम्ही माझ्या घरातून निघून जा. निघून जा. आणि जिथून तुम्ही आला तिथे जा. आणि हा केस कुणाचा आहे प्रत्येकाच्या कानात जाऊन ओरडून विचारा. हा केस कुणाचा आहे. जा इथून. चालू करा. गंगेत घोडं आला. जा म्हणते ना. जा आणि विचारा हा केस कुणाचा. माझ्याशी बोल नका तुम्ही. जा आत्ताच्या आता जा. माझ्याशी काही बोल नका. जा म्हणते ना. रुकू असं नको करू. रुकू नको ना ग. नको रुकू नाही रुकू नाही रुकू नाही. काय झालं. नाही काय नाही पाणी द्या. आता तुम्ही आराम करा. काही गोष्टीची गरज लागली ना तर मला आवाज द्या. बोलवे ना तुम्हाला. हा ठीक आहे. ओके हाक मारे ना तुम्हाला. ही अशी रुकू मला जळी स्थळी काष्टी पाषाणी का दिसते. अरे देवा. हा 12:30 वाजले. अजून या मेलीचा पत्ता नाही. कधी येणार ही. आणि घरातली कामं कधी होणार. काय म्हणायचंय मेलीला. घरात एवढी कामं पडली आहेत आणि हिचा मेलीचा अजून पत्ता नाही. आणि ही आज आली नाही तर देवा 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 देवा. घरातली भांडी कुंडी कपडे झाडू पोता सगळं मलाच करावं लागणार. नको 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 नको. देवा पाठव रे बाबा तिला एकदाच. येऊ दे मेलीला लवकर. तर काय करू मी. ही काय वेळ आहे यायची. हा 12:30 झाले. घरातली सगळी कामं आहे. आली वाटत ही. लीला काय गे ही वेळ आहे का यायची. कोण का तू. रैना. मैना ही कसली नावं तुझी. मैना नाही हो रैना. हे बघ रैना की मैना राहीना. मला काही करायचं नाही तुझ्या नावाशी. राहीना नाही हो रैना. हे बघ नुसती ही करत राहू नकोस. हा काय काम आहे ना ते मला नीट सांग. अहो कामासाठी चालली आहे ना. कामासाठी. कसल्या कामासाठी. कामवालीचं काम. हे बघ आमच्याकडे आधीपासून एक कामवाली बाई आहे लैलाबाई. कळलं का. आम्हाला कामवाली बाई नको. जा. पण ती येणार नाही. येणार नाही म्हणजे
अव ती ना तिच्या गावी गेली या. गावी गेली न सांगता? म्हैस कुठली? काय मी म्हैस? अगं बाई तू नाही ग, मी तिला म्हणते म्हैस न सांगता गावी गेली ना म्हणून. म्हैस मेली. त्याचं काय आहे ना, पाऊस पाण्याचे दिवस आहेत ना, पाणी बिनी भरलं असेल म्हणून साफसफाईसाठी गेली या. साफसफाई? ही कसली आणखी साफसफाई? साफसफाई म्हणजे माहित नाही? ए, अगं हसतेस काय ही करून? काय काय ते मला सरळ सांग. ही करून हसते आपली. त्याचं काय आहे ना बाईसाहेब, हा तिचे आई वडील आहे ना गावी राहतात. गावी पाणी भरतो ना, हा त्या पाण्यामध्ये बिचारे बुडून बिरून मेले बिले असतील तर म्हणून साफसफाई करायला गेली असल. आणि ते तिकडचं घर विकून ना इथं येऊन मोठी शेटाणी होणार आहे. आणि समजा तिचे आई वडील मेले नाहीत तर? असं कसं नाही? ती शेटाणी होण्याकरिता तिच्या आई वडिलांनाही मारू नये अशी तशी नाहीये. लई खोटारडी आहे. काय? काही नाही, आपलं असंच. ती येईल तेव्हा काम करल ती. अगं पण कधी येणार आहे ती? देव करो कधी नाही हो. अगं पण ती इथं नाही आली तर आमच्या घरातलं काम कोण करणार? तुझी आई? ओ माझ्या आईचं नाव घेऊ नका, मी आहे ना. तू करणार? हे 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 असले कपडे घालून, टाईट पॅन्ट टाईट शर्ट, हे हे तुझं थेर. हे बघ, इथं काम करायचं असेल ना तर साधी गोल साडी नेसावी लागेल. आहे कबूल? होय. बरं करशील ना सगळी कामं? आता ती नुसतं पाठवलंय तिच्या बदल्यात तुमचं काम करायला. माझं? तुमचं म्हणजे तुमच्या घराचं. हो हो ते सगळं ठीक आहे ग, पण तुला सगळ्या कामाचा अनुभव आहे ना चांगला? बाईसाहेब माझ्या अंगकाठीवर जाऊ नका, लई चिवट आहे मी. तुम्ही अजिबात चिंता करू नका. हे बघ, तू तुझ्या मर्जीनं काम करायचं नाही. मी जे काही सांगणार तेच काम करायचं, कळलं? हो. आणि हे काय आता दात काढत ही करत राहू नकोस. चल आत कामाला लाग, कळलं? तुम्ही आधी सांगितलं नव्हतं ना म्हणून इथंच उभे होते. आता कळलं ना? चल आता कामाला लाग. हा आधी सांगितलं असतं तर लागलं असतं कामाला, आत्ताच लागते. हे काय ही करत राहणार आहेस का इकडे? चल ना आत कामाला. होय होय चला चला. चल लवकर. नुसती बडबड 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 नुसती. परमेश्वरा, कुठल्या मुहूर्तावर माझी रुखुशी मैत्री झाली आणि या घरात 24 तासाची मोलकरीण होऊन पडले मी. धड खाण्याकडे लक्ष नाही, पिण्याकडे लक्ष नाही, थोबाडाकडे पण लक्ष नाही. थोबाडाकडे पाहावं तर कपड्यांकडे लक्ष नाही, कपड्यांकडे पाहावं तर थोबाडाकडे लक्ष नाही. काय हाल हाल झाले नुसते माझे. देवा, अगं रैना, जरा बघ कोण आले ते. अगं रैना, अगं बघ ना कोण आले ते. अगे मेले, भैरी झालीस की काय? अगं ऐकू येत नाही का तुला? काम असून दे, जाऊन बघ कोण आले ते. काकी साहेब तुम्ही सांगितले आणि मी एक काम पूर्ण करते या, दुसरं काम नंतर. अगोदर सामान पुसून घेईल मग दुसरं काम दरवाजा नंतर उघडेल. तू म्हणजे ना नुसती अढळण्याचा गाडा आहेस, गाडा. तुला एक सांगितलं ना तू दुसरं करते. तुझं काम एक काम नाही भराभर चिंदे आहेत म्हणून तुला सारखं सारखं सांगावं लागतं मला. जा बघ जा कोण आलंय ते. काकी साहेब तुमचा हुकूम म्हणजे हुकूम. आधी एक काम पूर्ण करेल मग दुसरं. अगं हे काम दुसरं नाही, हे काम वेगळं आहे. कसं दुसरं नाही? हे बघ, तू टीव्ही बघते? नुसता टीव्ही नाही, मी त्या सिरियल बी बघते. सिरियल बघते ना, मग सिरियल मध्ये जाहिराती होतात, ब्रेक होतो. हा म्हणजेच तुझ्या कामाचा ब्रेक घ्यायचा आणि दरवाजा उघडायचा. असं होय? हा, आणि लगेचच ब्रेक ऑफ करायचा आणि इथं कामाला यायचं. आणि बाहेर कोण आलंय, त्याला काय हवंय हे नीट विचारायचं, कळलं? हा जा जा, दरवाजा जाऊन उघड. ठीक आहे. शी, ही म्हणजे नुसती सांग काम्या हो नाम्या झालीये. हिच्या बरोबर मी सुद्धा ह्या घराची मोलकरीण झालीये. मग या म्हशीला इथं ठेवून काय फायदा? शी.
आले रे आले